मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो की 288 पैकी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो. पण अजून भरपूर काम करायचं आहे. आमदारकीमध्ये भारावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काही करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी सांगतो. सर, कुडाळ मालवण मधील अनेक प्रश्न आहेत. 10 वर्ष वैभव नाईक होते, नेमके आता तुम्ही कोणते प्रश्न घेऊन सभागृहात येणार आहात? बघा, मागच्या 10 वर्षामध्ये मतदारसंघाला उसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं, पण मला त्यांच्यावर टीका करायची नाही. माझ्यावर जबाबदारी मोठी आहे. 21व्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचं आहे. लोकांनी मला मॅन्डेट दिलेला आहे. मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसारच मी 100% काम करायचा प्रयत्न करीन. सर, दोन सख्खे भाऊ कोकणातून तुम्ही असतील, उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, कोकणातून दोन सख्खे भाऊ विधान भवनात आलेले आहेत. काय पहिली भावना आहे राणे कुटुंबातील दोन सख्खे भाऊ विधान भवनात? आता ते जनतेने पाठवलेले दोन सख्खे भाऊ. अजून किती भाऊ आहेत मला माहित नाही. मुंबईत पण मला माहित. बघा, मी तुम्हाला रेकॉर्डसाठी सांगतो. 85 पासून राणे कुटुंब राजकारणात आहे. जवळपास 39 वर्ष झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे. म्हणून आता दोन्ही भाऊ आले. आता दोन्ही भाऊ काय करू शकतात महाराष्ट्रासाठी ही दाखवण्याची वेळ आहे. सर, आपण तळ कोकणात जर बघितलं असाल तर तळ कोकणापासून रत्नागिरी महायुतीला भरपूर यश मिळाले. फक्त एकच जागा उद्धव ठाकरेंची निवडून आलेली आहे. तळ कोकणात 3 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत, एक भाजप, 2 शिवसेना. मी मागच्या वेळेसही सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे. त्यांना आता कोकणामध्ये जागा नाही, स्थान नाही. 40 वर्ष कोकणाला ज्या पक्षाने मूर्ख बनवलं, लोकांनी त्यांना जागा दाखवली आहे. मी लोकसभेलाही म्हटलं होतं की फक्त कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि ओसाड जर ठेवत असाल कोकणी माणसाला, कोकणातल्या जमिनीला, तर कधी ना कधी कोकणातली जनता ही तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे आणि कोकणामधून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दपार गेलेला आहे. पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. विशेषतः सोयाबीन आणि कापसाच्या भावावरून सुद्धा शेतकरी संघर्ष करताना पाहायला मिळतात. कोकणातली काय परिस्थिती आहे? बघा, सगळा आढावा मी घेतल्यानंतर मी विधिमंडळात ठेवणार आहे. पहिलं आमदार म्हणून शपथ घेऊ दे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न महत्वाचे आहेत, महाराष्ट्राच्या हिताचे आहेत, ते सगळं मांडायचा मी प्रयत्न करणार. सरकार आलंय, मात्र विरोधक अजूनही ईव्हीएम वरती पकडून आहेत. मार्केटवाडीमध्ये आता राहुल गांधी पण येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी पुढे येते. कुठल्या वाढीत येतोय राहुल गांधी? हा, तर काय करणार राहुल गांधी? राहुल गांधी येऊन करणार काय? फक्त नेगेटिव्ह राजकारण करायचंच काम सध्या राहुल गांधींकडे आहे. जगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे राहुल गांधी जातात आपल्या देशाची बदनामीच करायला सगळीकडे जात आहेत. हे नेगेटिव्ह राजकारण काय काँग्रेससाठी आणि ह्या महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही आणि आम्हालाही आता ऐकून कंटाळा आलाय. सर, मुंबईतले दोन भाऊ म्हणजे मावस भाऊ विधान भवनात आलेले आहेत. आदित्य ठाकरेंनी वरून ते सोडा, अशा भावांना आम्ही किंमत देत नाही. नीलेश जी, हिंदी में जाना चाहेंगे, विधायक के तौर पे आपकी प्राथमिकताएं क्या होंगी? आप सांसद रहे हैं, आप विधायक। मैं अभी बोल चुका हूँ, अभी आमदारकी की शपथ लेने आया हूँ. पहले मुझे शपथ लेने दीजिए. मेरा जो विजन डॉक्यूमेंट है, मेरा जो विजन है मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लिए, वो पूरा के लिए मैं प्रयत्न करूंगा. पहले लोकसभा का चुनाव, विधानसभा का चुनाव, उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी जो है वो फिलहाल वहां से चुनाव जीत नहीं पाई, सिर्फ एक विधानसभा सीट मिलती है. कोकण में से उद्धव ठाकरे की पार्टी गायब हो चुकी है. जो बची कुची है उसको भी हम ये 5 साल में गायब कर देंगे. राहुल गांधी मार्केटवाड़ी के लोगों के साथ आ रहे हैं ईवीएम के विरोध में. उसको हम कीमत नहीं देते, उसको हम लोग मानते नहीं, क्योंकि वो सिर्फ नेगेटिव राजनीति कर रहे हैं. इस देश में नेगेटिव राजनीति नहीं चल सकती. ये लोगों ने मैंडेट दिया है हमारे सरकार को. आप पॉजिटिव राजनीति करो तो लोग आपको मानेंगे. आप 24 घंटे नेगेटिव राजनीति करोगे तो ये उनको कभी ना कभी तो ये होने वाला है. कल मुख्यमंत्री ने अपने इंटरव्यू में कहा है कि एमएनएस के साथ चर्चा होगी अलायंस में साथ आने को लेकर. वो हमारे वरिष्ठ नेता तय करेंगे. थैंक यू.
कोणी रूल्स अँड रेग्युलेशन? नारायण राणेंकडून काही तुम्हाला मी जे काय शिकलोय साहेब त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे. म्हणून निलेश राणेला सगळे रूल्स अँड रेग्युलेशन लागू होतात, जे या बाकीच्या 288 लोकांना जे होतात ते मलाही लागू होतात. आणि मी अगोदर खासदार राहिलेलो आहे. देशाचं सर्वात मोठं सभागृह मी बघितलेलं आहे. म्हणून आता हे सभागृह शिकणं आणि त्याच्यात प्रभाव पाडणं गरजेचं आहे. ते मी सगळं करेन. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त माझ्यावर आशीर्वाद ठेवा बस. तर आभारी, धन्यवाद.